दिवसाची सुरुवातीशी बरोबर एका मनुष्याला नेहमी टीका करायची सवय असते. नेहमी तो टीका करायचा. काही ना काहीतरी कुठलीही गोष्ट होत असेल तर नेहमी काही ना काहीतरी त्याच्यावर टीका करायचा, काहीतरी टिप्पणी करायचा आणि चांगलं तो कधी बोलत नसेल. आणि एक दिवस तो एक नाटक बघायला गेला आणि त्या ठिकाणी नाटक बघत असताना ते जे नाटक होतं ते एका आंधळ्या जोडप्यावर आधारित होतं. आणि ते नाटक संपल्यानंतर मग तो त्याच्या सवयीप्रमाणे नेहमीप्रमाणे तो त्या डायरेक्टरला भेटायला गेला आणि सांगितलं नाटक वगैरे असं ठीक होतं, पण कथा जी लिहिली होती ती काय बरोबर नव्हती. त्या डायरेक्टरने सांगितलं ही कथा जी आहे हे प्रसिद्ध लेखक विजय तेंडुलकर ह्यांनी लिहिली आहे. आणि मग तो मनुष्य जरा थोडासा चपापला, पण तरी टीका करायची सवय काही जात नाही म्हणून तो परत बोलला की नाटक चालू असताना जी बॅकग्राऊंडला सतार वाजवली गेली ती काही बरोबर वाजवली नाही, कोणी वाजवली होती ती. आणि मग त्या डायरेक्टरने सांगितलं ही सतार जी आहे ही प्रसिद्ध सतार वादक रविशंकर ह्यांनी वाजवली होती आणि ती त्यांनी एकदा वाजवली होती आणि ती रेकॉर्ड करून आम्ही इथं बॅकग्राऊंडला वाजवली. आणि मग आता ह्या मनुष्याला काहीच सुचत नाही की काय बोलावं, परंतु टीका करायची आहे म्हणून त्यांनी मग सांगितलं की नाही ते सगळं ठीक आहे, परंतु ह्या नाटकामध्ये नट आणि नटी जी होती ज्यांनी आंधळ्याचा रोल केला ते काय बरोबर ॲक्टिंग केली नाही, त्यांना आंधळ्याची ॲक्टिंग करायला जमलं नाही. त्या डायरेक्टरनी सांगितलं की ते दोन नट जे आहेत, नट आणि नटी ज्यांनी आंधळ्याचा रोल केला ते जन्मतः आंधळेच आहेत. आणि त्या मनुष्याला शेवटी पुढे काय बोलावं सुचलं नाही आणि तो निघून गेला. आपल्याला टीका करण्याची बऱ्याच वेळेस आपल्याला गरज असते. आपल्या जर मनामध्ये इच्छा असेल की समोरच्यानी बदलावं मनापासून तर अवश्य टीका करा. बघा अब्राहम लिंकन यांनी म्हटलं आहे की ज्याच्या हृदयात मदत करण्याची इच्छा आहे त्याने जरूर टीका करावी. समोरचा व्यक्ती चुकत आहे फक्त टीका करून उपयोग नाही. जर आम्हाला मनापासून वाटत असेल की ह्या समोरच्या व्यक्तीने सुधारावं किंवा जे काम चालू आहे हे सुधारावं तर अवश्य टीका करावी. आमच्याकडून आम्ही काहीतरी करू शकत असू तर अवश्य टीका करावी. ज्यावेळेस तुम्हाला टीका करायची आहे स्वतःच्या मनाला हे 3 प्रश्न विचारा. पहिले प्रश्न म्हणजे मला दुसऱ्याला मदत करण्याची खरोखर इच्छा आहे का? समोर जे काम चालू आहे किंवा एखादी व्यक्ती आहे त्याला खरोखर मला मनापासून मदत करण्याची इच्छा आहे का? दुसरा प्रश्न मी त्याला प्रामाणिकपणे आणि ठामपणे नजरेला नजर मिळवून त्याला भेटू शकतो का? त्याच्याबरोबर बोलू शकतो का? नम्रपणे पण त्याला तोंड मी देऊ शकतो का? त्याला सांगू शकतो का की खरोखर माझ्या मनात का आहे आणि तू कुठे चुकत आहेस? तिसरं मी जे करतो ते देवासाठी करतो का की मला फक्त टीकाच करायची आहे? ह्या 3 गोष्टी तुम्ही तुमच्या मनाला विचारा. जर तुमचे ध्येय एखाद्याला मदत करणे आणि तो सुधारावा अशी आहे तर तुमच्या मनात जी इच्छा आहे तशी इच्छा आहे तर जरूर टीका करा. जर तुम्ही देवाच्या आज्ञेप्रमाणे वागता आणि जर तुम्हाला दुसरे सर्व काही बदलण्याची देवाच्या इच्छेप्रमाणे त्यांनी वागावं अशी मनात इच्छा आहे तर जरूर टीका करा, नाही तर गप्प बसा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे नीतिसूत्र ह्याचा 27वा अध्याय आणि 5 आणि 6 वचनं. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 27 and verse 5 and 6. झाकलेल्या प्रेमापेक्षा उघड शब्द ताडण बरे. मित्राने केलेले घाय खऱ्या प्रेमाचे आहेत, पण वैरी चुंबनाची गर्दी उडवतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.